समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात उच्च शिक्षण घेऊन समाजासह देशसेवा करावी असे आवाहन सोलापूर जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी केले। आस्था रोटी बँक आयोजित विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शनपर ते बोलत होते। हा कार्यक्रम तुळजापूर वेसेतील नगरेश्वर मंदिर सभागृहात संपन्न झाला। हा उपक्रम सोलापूरचे माजी पोलीस अधीक्षक तथा हैदराबादचे सीबीआयचे आयजी विरेश प्रभू आणि विशेष कार्यकारी अधिकारी तथा वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला। या प्रसंगी पालक, विद्यार्थी व मान्यवरांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी संस्थेचे मार्गदर्शक राजू हौशेट्टी, अमित कांबळे, रवींद्र सोमशेट्टी, मीरा देसाई, संस्थापक अध्यक्ष विजय छंचुरे, सुनील शरणार्थी, महिला अध्यक्ष निलिमा हिरेमठ आदी मान्यवरांची उपस्थिती होती। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना संस्थेचे मार्गदर्शक राजू हौशेट्टी म्हणाले, वाढदिवसाच्या निमित्त होणारा खर्च हा सामाजिक, अन्नदान, आरोग्य, शैक्षणिक उपयोगासाठी करावा असे पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांनी सांगितले। वाढदिवसापासून आम्ही वायफळ खर्च न करता सामाजिक कार्यक्रमात तो खर्च करत आहोत। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुष्कर पुकाळे, सुरेखा पाटील, कांचन हिरेमठ, संपदा जोशी, स्नेहा वनकुद्रे, अनिता तालिकोटी, संगीता छंचुरे यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमास विद्यार्थी, पालकवर्ग, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केले तर आभार प्रदर्शन स्नेहा वनकुद्रे यांनी केले। आस्था रोटी बँकचे सर्वेसर्वा विजय छंचुरे व मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शालेय साहित्य वाटप करण्यात आले। अनाथ, एचआयव्ही मुले, कुष्ठरोगी वसाहतीतील सर्व गोरगरिबांच्या मुलांसाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच आपले सोलापूरचे पोलीस अधीक्षक माननीय श्री विरेश प्रभू साहेब, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, सध्याचे डीआयजी हैदराबाद सीबीआयचे व आमचे बंधू मित्र मंगेश चिवटे वैद्यकीय कक्ष प्रमुख, या दोघांचाही आज वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। ह्या कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा सरकारी वकील माननीय प्रदीप सिंग राजपूत साहेब यांच्या हस्ते या सर्व अनाथ मुलांना वह्या पुस्तकाचं वाटप करण्यात आले, जेणेकरून शिका संघटित व्हा हे जे वाक्य आहे त्या वाक्याप्रमाणे सर्व गोरगरीब मुलांना ज्याची इच्छा असते शिक्षण घेण्याची, परंतु शिक्षणाच्या अभावी काही परिस्थितीमुळे जी शिक्षण घेऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना आमचा एक छोटा पूर्ण कॉलेज पाकळी म्हणून एक छोटीशी मदत म्हणून आम्ही या संस्थेमार्फत विजय छंचुरे व मित्र परिवाराच्या वतीनं आम्ही हे करत आहोत। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्ण आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांना भोजन वाटपाचा कार्यक्रम रोज या ठिकाणी केला जातो। समाजामध्ये अतिशय उत्कृष्ट काम आस्था रोटी बँकेच्या वतीनं त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहेत। ते या संस्थेला वेळोवेळी आपले सोलापूरचे माजी पोलीस अधीक्षक श्री विरेश प्रभू आणि मंगेशजी चिवटे विशेष कार्यकारी अधिकारी तथा वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख हे सहकार्य करत असतात। त्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो। या कार्यक्रमासाठी त्यांनी वेळोवेळी विविध प्रकारे मदत देखील केलेली आहे। राजू हौशेट्टी यांच्या माध्यमातून ही मदत आपल्यापर्यंत पोहोचते आणि या संस्थेच्या माध्यमातून ही मदत तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचते। अशा प्रत्येक समाजातील गरजू आणि गरीब व्यक्तींना या संस्थेने मदत केलेली आहे आणि या संस्थेच्या मदतीच्या आधारावर अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण आलेलं आहे। अनेक गरजू लोकांना या ठिकाणी त्यांच्या पोटाची भूक भागवण्याचं काम या आस्था रोटी फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जात आहे। अतिशय सुंदर उपक्रम आहे। मी या कार्यक्रमासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना हे शालेय साहित्य मिळाल्यानंतर फुकट मिळालं म्हटल्यानंतर ते कसंही वापरायचं, फेकून द्यायचं नाही, तर चांगल्या पद्धतीने अभ्यास करून चांगले मार्क मिळवायचं आणि आपल्या शाळेमध्ये पहिला नंबर कसा येईल याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा असं मी तुमच्या